नमस्कार मंडळी. आज 3.5 पिठापैकी अर्ध्या पिठाची माहिती सांगणार आहे. लक्षात आलंच असेल तुमच्या, वणीची सप्तशृंगी. मंडळी, महिषासुराचा वध करण्यासाठी या देवीला हे रूप धारण करावं लागलं. ब्रह्मदेवाच्या कमंडलूतनं ती बाहेर आली आणि तिने महिषासुराचा वध केला. पण तो वध करायच्या अगोदर 18 हात तिला आले. अनेक देवतांनी तिच्या 18 हातामध्ये शस्त्र आणि अस्त्र अशी सगळी तिला दिली. आणि ते सगळं दिल्यानंतर ब्रह्मस्वरूपिणी असं तिचं नाव आलं. महिषासुरमर्दिनी आहेच आहे, पण ब्रह्मस्वरूपिणी पण नाव तिचं आहे. अशी ही वणीची सप्तशृंगी. तर 7 डोंगराची आई असं तिला म्हणलं जातं. म्हणजे एका डोंगराने ज्यावेळेला महिषासुराला मारलं त्यावेळेला एक डोंगर, एक पर्वत तिला आडवा आला, जाऊन देईना तिला पुढे. तेव्हा तिने त्याला धडक मारली, भोग पाडलं आणि ती जाऊन वरती बसली. तुम्ही जर कधी वणीला गेलात तर वणीच्या समोरच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला एका डोंगराला प्रचंड मोठं भगदाड असलेलं असं तुम्हाला दिसेल. ते तिने त्या डोंगराला शिक्षा केली आणि वरती येऊन बसली. आमच्या नाथ संप्रदायामध्ये तिला आई म्हणलं जातं. आमची ती आई आहे, नाथ संप्रदायाची आई म्हणलं जातं तिला. 7 डोंगर वरती चढून जावं लागतं. 7 डोंगरांची ती आई आहे. 1700 सालामध्ये साधारण तिला पायऱ्या बसवण्यात आल्याचा उल्लेख आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिची साधना पण खूप केली जाते. कडक देवस्थान आहे. पण हिला नैवेद्य काय करायचा? तिचा नैवेद्य खूप वेगळा आहे. आता ज्याला परवडेल, जो उत्साहाने करेल, त्यासाठी हा नैवेद्य करायला हरकत नाही. खरं म्हटलं तर 3.5 पिठामध्ये सर्वच देवतांना अशा तऱ्हेचं नैवेद्य करण्याची प्रथा आहे. पण आपल्याकडे लोक शॉर्टकटनी गोष्टी करण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. लोकांना हल्ली सध्या खूप शॉर्टकट लागतं, पण देव पण त्यांना तसंच देतो, शॉर्टकटच देतो. पण ही देवी कडक आहे आणि प्रसन्न होणारी आहे, पावणारी आहे, असा तिचा अनेक जणांकडनं उल्लेख आहे. चैत्र पौर्णिमेला हिचा उत्सव असतो. हिचं नवरात्र चैत्र पौर्णिमेमध्ये असतं. दरेगावातून मिरवणूक निघते झेंड्याची, आणि गवळी पाटील म्हणून जे आहेत त्या दरेगावातली, त्यांचा तो वरती झेंडा लावण्याचा मान आहे. तर ते गवळी पाटील जाताना तो झेंडा घेऊन जातात चैत्र पौर्णिमेला, आणि संध्याकाळच्या वेळेला तो डोंगर चढायला सुरुवात करतात आणि तो वरती झेंडा लावतात. तो झेंडा कसा नेतात, कसा लावतात? जाताना त्यांना नवीन कपडे घातले जातात आणि येताना सगळे कपडे त्यांचे फाटलेले असतात. मी काही वर्षापूर्वी एकदा जेव्हा त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणले की आम्ही जातो कसा, म्हणजे मी जातो कसा हे मलाही आठवत नाही, येतो कसा हेही मला आठवत नाही. हे सगळ्यात मोठं गूढ आहे. तो रस्ता जो आहे तो फक्त ते गवळी पाटील ह्या लोकांनाच माहिती आहे, आणि वरती तो झेंडा लागतो. अशी ही पावणारी, प्रसन्न होणारी देवी. आता हिला नैवेद्य काय? तर हिचा नैवेद्य खूप छान आहे. बघा, जमलं तर, कधी करता आला तर. हिला ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदूळाची भाकरी, नाचणीची भाकरी, अशा सगळ्या भाकऱ्या तिला लागतात. म्हणजे पंचभाकरी म्हणतात त्याला, ते लागतं तिला. तिला आळूची भाजी लागते. त्या आळूच्या भाजीमध्ये दाणे, डाळ, खोबरं, मुळा हे सगळं लागतं. आंबाड्याची भाजी लागते, श्रावण घेवड्याची भाजी लागते, मेथीची भाजी लागते. मग तिला चटणी, कोशिंबीर,
हे सगळं लागतं, आमटी लागते. अशा अनेक विविध प्रकार तिचे त्या नैवेद्यामध्ये आहेत. भात, वरण, पोळी, पुऱ्या, भजी, कांद्याची भाजी, बटाट्याची भाजी, मिरचीची भजी. आता एवढं सगळं कोण करणार हो? पण पोटभर तिला देण्याची सवय. आणि विशेषतः सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिला दिंड लागतात पुरणाचे. पुरणाची पोळी तर लागतेच तिला, पण दिंड लागतात, दिंड, पुरणाचे दिंड. आता हा फारसा प्रकार कोणाला कितपत माहित नाही मला, पण त्या दिंडामध्ये ना असं फोडायचं मध्ये आणि त्यात भरपूर साजूक तूप घालायचं आणि तिला तो नैवेद्य द्यायचा. तिला 21 पानांचा विडा लागतो. म्हणजे सगळं झालं की तिला विडा सुद्धा 21 पानांचा लागतो. तो देण्याची प्रथा तिला आहे. तांबूल त्याला असं म्हणलं जातं. साडी सुद्धा तिची खूप मोठी आहे. तिला साडी जे नेसवतात ती साडी सुद्धा खूप मोठी आहे. साधारण 11 वाराची साडी तिला दिली जाते. 11 वाराची साडी तिला नेसवली जाते. तिथले पुजारी पण खूप छान गप्पा मारतात आपल्याशी. कैक वर्ष मी आणि माझी बायको म्हणजे आम्ही त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करायचो. आम्ही जी मोठी प्रदक्षिणा आहे ती घालायचो आणि ती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी, तिसऱ्या सोमवारी आम्ही प्रदक्षिणा करायचो आणि मंगळवारी आम्ही वणीला जायचो चालत. मग ते 7 डोंगर पास करून आम्ही वर जायचो. वरती करून गेलो की मग नैवेद्य दाखवायचं तिला आणि प्रदक्षिणा घालायची. तिची प्रदक्षिणा पण खूप मोठी आहे बरं का. ती करायची आणि मग घरी यायचं. असा 19 वर्ष आम्ही तिची सेवा केली. अनेकांना घेऊन गेलो, अनेकांना ती परिक्रमा घालायला लावली, अनेकांना ते रूप दाखवलं तिचं. आत्ता मध्यंतरीच्या काळामध्ये वज्रलेप करण्यात आला. तिच्या अंगावरती भरपूर साचलेलं होतं सगळं, ते काही किलोनी काढण्यात आलं. तिला मूळ रूपात तिला बघायला मिळालं लोकांना. नंतर तिला जे सजवलं परत, त्या नाशिकच्या आर्टिस्ट आहेत की नाशिकच्या आर्टिस्ट आहेत त्यांचं नाव आहे प्रतिभा लवाटे पाटणकर. त्यांनी तिला मेकअप केला. म्हणजे पुन्हा छान डोळे, भुवया, ह्या सगळं तिचा हा सगळा मेकअप किंवा तिला रूप म्हणजे देवीच्या मनासारख्या ह्या सगळ्या गोष्टी केल्या. मला असं म्हणायचं आहे की देवी हे सगळं करून घेते हो. तुम्ही करून घ्यायला पाहिजे, तुम्ही करायला पाहिजे. 3.5 पीठामध्ये सुद्धा म्हणजे कोल्हापूरची देवी, तुळजापूरची देवी, रेणुका माता, सप्तशृंगी, ही 3.5 पीठं जागृत आहेत. फक्त तुम्ही किती त्याला देता हे महत्वाचं आहे. तुम्ही काय करताय, तुम्ही तिथे जाता आणि फक्त मागता की मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मला ते दे, एवढंच करता. पण कधी कोणी एवढा मोठा नैवेद्य दाखवल्याचं आहे तर एवढा मोठा नैवेद्य एकदा करून बघा आणि मग बघा देवी तुम्हाला काय. हीच नाही, 3.5 पीठापैकी कुठली देवी तुम्हाला हे देईल. अशी ही वणीची सप्तशृंगी देवी नक्की जा. आणि गेलात तर चैत्र पौर्णिमेला जेव्हा तिचं नवरात्र असतं तेव्हा मुद्दाम तो झेंडा वरती लावताना बघायला जा. बघा, आश्चर्याचा एक मोठा धक्का आहे तो. पाहण्यासारखा योग आहे. खूपदा आम्ही पाहिलाय, तुम्ही पहा आणि बघा, मन कसं असं प्रसन्न छान होतं. तर चला मंडळी, तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा. धन्यवाद.